अहिल्यानगर जिल्ह्यातील पाथर्डी तालुक्यात करंजी परिसरात सोमवारी मध्यरात्री झालेल्या अतिवृष्टीमुळे अनेक घरांचे, दुकानांचे आणि शेतकऱ्यांच्या शेती पिकांचे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून शेतात, घरात, दुकानात असलेले सर्व काही पुराच्या पाण्यात क्षणात वाहून गेलं। अतिवृष्टी होऊन 5 दिवस उलटले, अद्यापही पंचनामा करण्यासाठी प्रशासकीय अधिकारी आणि कर्मचारी शेवटच्या शेतकऱ्यांपर्यंत पोहोचला नाही। त्यामुळे शेतकऱ्यांची नाराजगी लपून राहिली नाही। प्रशासनाने तत्काळ नुकसानीचे पंचनामे करावेत आणि आम्हाला लवकरात लवकर मदत द्यावी अशी माफक भावना नुकसानग्रस्तांनी व्यक्त केली आहे। करंजीसह परिसरात अतिवृष्टीमुळे झालेल्या नुकसानीची व्याप्ती खूप मोठी असून ती शब्दात सांगणे देखील कठीण आहे। गायी, बैल, शेळ्या, कोंबड्यांसह घरातील भांडे, धान्य, कपडे पुराच्या पाण्यात वाहून गेली आहेत। त्यामुळे आजही अनेक कुटुंब मूलभूत गरजांपासून वंचित आहेत। शेतकऱ्यांच्या हातातोंडाशी आलेला पिकाचा घास या महापुरात वाहून गेला। त्यामुळे शेतकरी देखील हतबल झालाय। शेतकऱ्यांच्या शेतातील सोन्यासारखी पीक पुरात वाहून गेलीत आणि शेतात मोठमोठे दगड येऊन बसले आहेत। त्यामुळे जमीन वाहून गेल्यामुळे शेतकऱ्यांपुढे या जमिनीचे पुनर्जीवन करण्यासाठी देखील बळ राहिलं नाही। अशी भयान परिस्थिती या महापुरामुळे करंजीसह परिसरातील शेतकऱ्यांची झाली आहे। अनेक शेतकऱ्यांच्या वस्तीवर, वाडीवर जाण्यासाठी रस्ता देखील राहिला नाही। ठिकठिकाणी विजेचे खांब पडले आहेत। त्यामुळे अनेक वाड्या, वस्त्या काळोखात आहेत। प्रशासनाने पंचनामे सुरू केले आहेत, परंतु अद्यापही अनेक शेतकऱ्यांपर्यंत पंचनाम्यासाठी प्रशासन पोहोचलेलं नाही। त्यामुळे या शेतकऱ्यांना शासकीय मदत मिळण्यास उशीर होऊ नये। एकंदरीत करंजी परिसरातील नुकसानग्रस्त नागरिकांचे आणि शेतकऱ्यांचे या महापुरामुळे मोठ्या प्रमाणात नुकसान झाले असून तत्काळ पंचनामे करून त्यांना लवकरात लवकर मदतीची प्रतीक्षा आहे। करंजी गावासह परिसरातील वाडी वस्तीवर जाऊन महसूल विभागाचे कर्मचारी, अधिकारी पंचनामे करत आहेत, अशी माहिती करंजी गावचे सरपंच रफिक शेख यांनी NTV न्यूज मराठीशी बोलताना दिली आहे। माझं नाव रफिक शेख, मी करंजी गावचा सरपंच। जे आपल्या करंजी गावामध्ये 2 दिवसापूर्वी, 3 दिवसापूर्वी जो मोठा पाऊस झाला, त्या पावसात त्या हानीमध्ये काही शेतकऱ्यांचे वावर वाहून गेले, काही शेतकऱ्यांचे पिकाचे नुकसान झाले। या ठिकाणी तातडीने त्यांना सांगून या ठिकाणी सर्व शेतकऱ्यांचे पंचनामे कृषी अधिकारी असतील, तर आपले ग्रामसेवक असतील, तलाठी असतील, सर्कल मॅडम असतील, या पातळीवर सगळे पंचनामे या ठिकाणी चालू आहेत। आणि ज्यांचे पंचनामे राहिले असतील त्यांचे पंचनामे अर्ज घेऊन ज्या ठिकाणी पंचनाम्याला जाता नसताना आलं त्या ठिकाणी ताबडतोब या ठिकाणी अधिकारी पाठवून त्या ठिकाणचे पंचनामे करून घेतले जातील। कानबोडी असन, खंडबोडी असन, मधलेवाडी असन, लक्ष्मीवाडी असन किंवा भट्टीवाडी असन किंवा करंजी गावठाण असन, अजून राहिलेला काही भाग असन, या ठिकाणचे सर्व पंचनामे आपण आदेश देऊन सरकारने या ठिकाणी पंचनामे करायचे सांगितलेले। ज्या ज्या ठिकाणी नुकसान झालेले आहे त्या ठिकाणी, रस्त्याच्या ज्या ठिकाणी नुकसानी झालेले आहे त्या ठिकाणी आपण तात्काळ पंचायत समितीचे अधिकारी बोलून त्या ठिकाणी रस्त्याची पाहणी करायची सांगितलेले। ज्या ठिकाणी शक्य होईल त्या ठिकाणी आपण ग्रामपंचायतच्या माध्यमातून JCP वगैरे देऊन काही पुलं वाहून गेले त्या ठिकाणी आपण काही नळ्या वगैरे टाकून किंवा काही मुरुम टाकून त्या ठिकाणचा रस्ता पूर्ववत करण्याच्या आपण प्रयत्नात आहे। परंतु ग्रामपंचायतला एवढं शक्य नाही, तरी सरकारने याच्यासाठी फार मोठा असा निधी दिला तर सर्व कामे या ठिकाणी पार पडतील। आणि जेणेकरून ज्या शाळेकडे जाणारे काही रस्ते खचलेले आहेत ते रस्ते आपण पूर्ववत पदावर आणण्याचा प्रयत्न करत आहेत। या ठिकाणी जे साखरेच्या घरापासून, आपले बाळू साखरेच्या घरापासून राजू पारेच्या घरापर्यंत जे पंचनामे करायचे होते, भाऊसाहेब मोरे असतील, बाबा मोरे असतील किंवा तिकडल्या पलीकडच्या गल्लीचे असतील, ते सगळं पंचनामे, किंवा इकडे किराणा दुकानं असतील, आपले निलेश साखरे असतील किंवा दानवे असतील, वसंत दानवे असतील, अशोक दानवे असतील, किंवा इकडे सुभाषराव अकोलकरांचं मोठं फर्निचरचं दुकान या ठिकाणी वाहून गेलेलं आहे, किंवा तिकडे रफिक शेखचं मटन शॉप आहे त्या ठिकाणी मोठे नुकसान झालेलं आहे। या सर्व नुकसानीची या ठिकाणी तातडीने आपण पंचनामे करायचे सांगितलेले आणि प्रशासकीय, शासकीय पातळीवर यांचे पंचनामे या ठिकाणी केलेले आहेत। हे महाशय वर्षभरात गावात दिसलेच नाहीत, त्यामुळे महावितरणचे ऑफिस हे शोभेची वस्तू बनली आहे, असा आरोप छानराज क्षेत्रे यांनी महावितरणच्या कनिष्ठ अभियंत्यांवर केला आहे। छानराज उत्तम क्षेत्रे, भट्टीवाडी, करंजी तालुका, पाथर्डी, जिल्हा अहिल्यानगर। गेल्या 4-5 दिवसापूर्वी करंजी परिसरामध्ये अतिवृष्टीमुळे जे पूर आला, त्या पुरामुळे अतोनात असं नुकसान झालेलं आहे। त्या नुकसानाचे पंचनामे करण्याचं सोडून आपत्ती व्यवस्थापन फक्त आणि फक्त घरात पाणी गेलेल्या लोकांचेच पंचनामे करते। परंतु या परिसरात घरात पाणी कमी जातं आहे, परिस्थिती अशी आहे की शेतीचं फार मोठं नुकसान झालं आहे। ठीक आहे, काही लोकांनी अतिक्रमण केलं आहे, परंतु काही लोक निष्पाप पण त्या ठिकाणी आहेत। निष्पाप लोकांचं देखील या ठिकाणी नुकसान झालं आहे। आणि सर्वात महत्त्वाचं असं की वाड्या वस्त्यावरचा संपर्क या ठिकाणी गावात तुटलेला आहे। गेले 4 दिवस संपर्क तुटला असताना देखील कुठलंही आपत्ती व्यवस्थापन, कुठलाही तहसीलदार, कुठलेही पालकमंत्री महोदय वाड्या वस्त्यावर पोहोचलेले नाहीत। ही एक खेदाची बाब आहे। महत्त्वाची गोष्ट अशी आहे की आज वाड्या वस्ती शाळा आहेत,
दुग्ध व्यवस्था फार मोठ्या प्रमाणात आहे, आजारी पेशंट आहेत, महिला आहेत, आबालवृद्ध आहेत, या सर्वांची फार मोठ्या गैरसोय झाली आहे। मी आज या ठिकाणी उभा आहे, हे भट्टीवाडी परिसरातील पाणलोटाचं मुख्य गेट आहे। या गेटमधूनच संपूर्ण डोंगराचं पाणी या तलावामध्ये येत असतं, परंतु या तलावाची जर अवस्था पाहिली आपण मागे जर पाहत असू तर संपूर्ण भिंत वाहून गेली आहे, संपूर्ण अतिशय मोठं फार नुकसान झालं आहे। तरीही शासनाला प्रशासनाने इकडे येण्याची आतापर्यंत स्थिती घेतलेली नाही। दुसरं आणि महत्त्वाची गोष्ट अशी आहे की या पावसामुळे, या पुरामुळे लाईटचं जे व्यवस्थापन आहे संपूर्ण कोलमडलेलं आहे। आज गेले 4 दिवस गावातली गिरणी बंद आहेत, पिठाची गिरणी बंद आहेत, त्यामुळे आज संपूर्ण लोक रेडीमेड आटा खाण्याची वेळ आलेली आहे। लोक भात खाऊन जगतात, लोक पोहे खाऊन जगत आहेत, आणि तरीही या गावातील कनिष्ठ अभियंता असतील यांना या गावात येण्याची अजूनही तस्दी घेतलेली नाही। केवळ कंत्राटी कामगाराच्या भरोश्यावर गाव सोडून देणं हे कितपत योग्य वाटतं MSCBला, याचा विचार MSCBने करणं गरजेचं आहे। MSCBने हा विचार केला पाहिजे की एवढ्या मोठ्या गावामध्ये आपत्ती व्यवस्थापनामध्ये आपण जर योग्य नियोजन करू शकत नसाल तर त्या ठिकाणी त्या पदावर राहण्याचे आपण निश्चित लायकीचे नाहीत, असा आमचा ठाम विश्वास आहे। केवळ एका नदीला पाणी गेलं आहे, केवळ एका नदीवरूनच पूर गेला आहे, आणि तुम्ही संपूर्ण गावाचा वीज बोर्ड 4 दिवस गेले बंद आहे, म्हणजे निश्चितपणे MSCBचं काम या गावामध्ये अतिशय भोंगळाचा कार्यभाग चालू आहे, आणि याला जबाबदार असेल ते कनिष्ठ अभियंता यांनी तात्काळ या ठिकाणी चौकशी होणं अत्यंत गरजेचं आहे। कारण गेले वर्षभर ते अधिकारी महाशय गावात दिसलेलेच नाहीत, ते ऑफिसमध्ये शोभेची वस्तू बनलेली आहे। अशा कठीण प्रसंगामध्ये जर तुम्ही नसाल तर तुमचा आम्हाला काय उपयोग आहे? आम्ही तुम्हाला कधी बोलत नाही, कधी बोललेलो नाहीत, परंतु आजचे संकट समय आज गाव पूर्णपणे अंधारात आहे। वाडी वस्तीवर सापाचं साम्राज्य पसरलं आहे। या पुराच्या पाण्यामुळे सगळे साप बिळाच्या बाहेर निघून आज घराघरात साप शिरत आहेत, आणि लाईट नाही। काय शेतकऱ्यांनी करायचं? शेतकऱ्याचा वर्ग, शेतीमधला वर्ग पाण्याच्यासाठी केवळ आणि केवळ बोरवरती अवलंबून आहे। आम्हाला टाकीची व्यवस्था नाही, पाण्याची व्यवस्था नाही। गेले 4 दिवस झाले शेतकऱ्यांना घरात इथं पिण्याच्या पाण्याची व्यवस्था अजिबात नाही आहे। तरी आमची प्रशासनाला विनंती आहे की तातडीनं MSCBला सूचना द्याव्यात, आणि आमचं पुलाचं काम या ठिकाणी पंतप्रधान सडक योजनेचे अधिकारी माननीय मुंगसे साहेब यांनी काल ताबडतोब तुरंतमध्ये येऊन हे काम चालू केलेलं आहे, त्यांचे मी आभार मानतो। अशीच परिस्थिती सगळ्या वाड्यावस्थेत त्यांनी जावं, सगळ्या वाड्यावस्थेचं काम चालू करावं, रोगाची आवक घेऊन चालू करावी ही आमची विनंती आहे। आणि प्रशासनाला पुन्हा एकदा सांगतो की महावितरण चालला जो गोंधळ आहे, जे महावितरण गावाचे गाव अंधारात ठेवले आहेत, आज पिण्याच्या लोकांची पाण्याची व्यवस्था नाही, ती तात्काळ दुरुस्त करावी अशी विनंती करतो। आतापर्यंत संत्र्याचं एकही पीक घेतलं नव्हतं, तोंडात आलेला घास गेला, मी माझा आणि माझ्या मुलाबाळांचा उदरनिर्वाह कसा करू? सरकारने मला नुकसान भरपाई द्यावी अशी विनंती मनीषा अकोलकर यांनी सरकारला केली आहे। माझं गाव लक्ष्मीवाडी, माझं नाव मनीषा साहेबराव अकोलकर। ही माझी संत्र्याची शेती, हे संत्र्याचे झाडं सगळे खाली वाहून गेले, खाली पडले तर सगळे डायरेक्ट उपटलेत। 5 वर्षाचे झाडं झालेत, पहिल्यांदाच अजून एकदा सुद्धा पीक घेतलं नाही, ते तोंडात आलेला घास माझा वायाला गेला। डाळिंबाच्या झाडाचंही तसंच झालंय। एवढं मोठं नुकसान झालंय माझं, तर ती नुकसान भरपाई करण्याची क्षमताच नाही आहे माझ्यामध्ये। माझी सरकारला एवढी कळकळीची विनंती आहे का ही नुकसान भरपाई मला द्यावी, कारण मी एकटी बाई माणूस आहे, काय करू शकते? कसं मी उदरनिर्वाह कसा करायचा? माझ्या मुलांचं शिक्षण कसं करायचं? मी कुठून आणायचं एवढं भांडवल? याच्यासाठी मी माझं म्हणजे जगणं मुश्किल झालं, एवढं माझं मोठं नुकसान झालंय। अजून एक पीक सुद्धा मी घेतलं नव्हतं संत्र्याचं, तोंडात आलेला घास गेला। कोरोनामुळे माझे पती गेले, एकटीच आहे मी, 2 मुलं। बरं आमचं एवढं नुकसान झालं का गावचा पूल वाहून गेला, मुलांना शाळेत सुद्धा जाता येईना, रस्ता सुद्धा यायचा बंद झालाय आमचा। त्यासाठी सरकारला विनंती इथं आहे ना, अधिकाऱ्यांना येऊन डायरेक्ट त्या ठिकाणी येऊन पाहायची विनंती करावं, कारण त्यांनी स्वतः पाहिल्यावर त्यांनाही दिसन दे नेमकी काय झालंय, एवढं मोठं नुकसान झालंय। प्रशासकीय अधिकाऱ्यांनी रस्त्यावरूनच माहिती न घेता शेतात येऊनच पाहणी करून आपला योग्य मोबदला द्यावा अशी भावना अर्चना अकोलकर यांनी व्यक्त केली। गाव लक्ष्मीवाडी, माझं नाव अर्चना विक्रम अकोलकर। 1 एकर वावरात 300 डाळिंब गेले, पूर्ण नदी वावराची पूर्ण नदीच तयार झाली, आणि जायला रोड पण नाही राहिला, पूर्ण पूल पण होऊन गेला, बांधारा शेजारी होता तो पण हे होऊन गेला। ठिबक आमची पाण्याची डाळिंबाची ठिबक, सोलर आणि पाण्याच्या टाक्या, STP हे सगळं होऊन गेलं, पूर्ण नदीत पात्रच तयार झालं शेतीचं। आणि प्रशासनाने येऊन पाहावे किती नुकसान झाले आमची, आणि मगच भरपाई द्यावं। लाखोचं नुकसान झाले, बाहेर लांब थांबून काही हे होणार नाही,
पूर्ण पाणी करूनच सगळी हे करावी. आमचे जाव मनीषा साहेबराव अकोलकर यांचं पण सोलर गेलं आणि बरीच हानी झाली. सगळे डाळिंब संत्रा सगळ्यां पूर्ण ठिबक सगळ्यांचं उद्ध्वस्त झालंय. मग ते पाऊस सुद्धा वाटत नाही, एवढी बेकार अवस्था झाली तिची. तसेच विठ्ठल नामदेव अकोलकर यांचे देखील 1.5 एकर संत्रा आणि 1 एकर तूरचे मोठे नुकसान झाले असून तसेच गोरख दामोदर कोलते यांच्या शेतातील सोलरचे आणि शेतीसह पिकाचे मोठे नुकसान झाले असून करंजी, भोसे, दगडवाडी, सातवड, घाटशिरस, तिसगाव यांच्यासह पाथर्डी तालुक्यात झालेल्या नुकसानग्रस्तांचे पंचनामे प्रशासन कधी पूर्ण करणार आणि आम्हाला मायबाप सरकार मदतीचा हात कधी देणार असे म्हणण्याची वेळ आता नुकसानग्रस्तांवर आली आहे. प्रतिनिधी भिवसेन टेमकर, NTV न्यूज मराठी, पाथर्डी, अहिल्यानगर.